जर माथेरानला जायचा प्लॅन करतायत तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. जिरली आमची, तुम्ही पण या, तुमची पण जिरवा माथेरान. तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला A to Z सगळी माहिती सांगणार आहे. तुम्हाला जाण्यासाठी कोणती ट्रेन पकडावं लागेल, तुम्हाला कुठे उतरावं लागेल, माथेरानसाठी एंट्रीसाठी किती तिकीट लागेल, या सर्व काही गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे. आणि शेवटला मला वन डे ट्रिप रिटर्न साठी किती टोटल खर्च लागला हे पण तुम्हाला व्हिडिओच्या एंड मध्ये सांगणार आहे. तर सुरुवात करूया सुरूपासून. पहिले आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. मॉर्निंग मध्ये 6 वाजता आम्ही आमच्या जवळच्या चिंचवड स्टेशनला जाऊन नेरळचं डायरेक्ट तिकीट काढलं. डायरेक्ट नेरळसाठी पुण्यावरून कोणतीच गाडी जात नाही, त्यामुळे आधी आम्हाला कर्जतपर्यंत जायचं होतं आणि तिथून लोकल चेंज करून आम्हाला नेरळला जायचं होतं. कर्जतवरून नेरळ फक्त 2 स्टेशन मध्ये येत होतं. चिंचवड टू नेरळ तिकीटची प्राइस होती 50 रुपये पर पर्सन. आता वाजले आहे 6 आणि आम्ही चाललो आहे कुठं वैभव? माथेरानला. तर आम्ही माझं एकदा दाखव टाइम. टाइम मोबाईल कुठे तुझा? वैभव टाइम दाखव. आता 6:30 वाजलेले आहेत. आम्ही चाललेलो आहे माथेरानला. ट्रेन जाणार होती लोणावळा, लोणावळ्याच्या नंतर खंडाळा, खंडाळाच्या नंतर कर्जतला. इथून सगळे मुंबई पुणे मिसिंग लिंक बघण्यासाठी उभे होते, पण इथून काहीच दिसत नव्हतं. सगळं धुकं धुकं दिसत होतं. जाणार आता आम्ही इथं कर्जतच्या स्टेशनला उतरला आहात आणि आता आम्ही इथून माथेरानला पुढे. तर आम्ही इथून लोकलने नेरळ स्टेशनला जाणार आहोत. सांग ना काय तर बोल. समोसा बिमोस काय? ए कोणची काय नेरळा काय म्हणतो? कुठे बसायचं इथं? गर्मी वाला स्टेशन. नेरळ जंक्शनला उतरल्यानंतर पहिला आम्ही गेलो टॅक्सी स्टँडकडे. टॅक्सीचं तिकीट इथं पर पर्सन 120 रुपये होतं आणि लहान मुलांसाठी 60 रुपये. तुम्हाला माथेरानच्या एंट्री गेट पाशी आणून सोडते. इथे आल्यानंतर तुम्हाला एंट्री करण्यासाठी 50 रुपये तिकीट काढावं लागतं आणि लहान मुलांसाठी 25 रुपये तिकीट. तर फायनली आम्ही माथेरानमध्ये पोहोचलेलो आहे आणि ते एवढी गर्दी आहे की प्लीज तुम्ही येऊ नका. एन्जॉय. हा किती वाला आहे? 60 वाला. आणि तो? 50. आणि हे शेंगा? तिथे तुम्हाला वर जाण्यासाठी 4 ऑप्शन दिसतात. पहिलं तेथील सर्वात फेमस टॉय ट्रेन, त्याची प्राइस आहे 75 रुपीज.
दुसरं ई रिक्षा, त्याची प्राईस आहे 35 रुपीज. आणि तिसरं घोडासवारी, त्याची प्राईस चेंज होत राहते. आणि चौथा आहे हातगाडी. पण इथे जास्त करून लोक सगळे नेचरचा व्ह्यू एन्जॉय करत करत चालत जातात. इथे टोटल फिरण्यासाठी 14 पॉईंट आहेत. हे 2-3 पॉईंट फिरूनच डोक्याला हात लावून बसले होते. पण माथेरानला आलात तर तुम्ही कॅश सोबत ठेवा, कारण की ऑनलाईन पेमेंट इथं कोणी घेत पण नाही आणि चालत पण नाही. आम्ही किती किलोमीटरला जातो सांग ना आता. व्हिडिओत बोलाय मरतोच असं आरडत पळतोय. व्हिडिओ चालू केला की आता आम्ही कोणता पॉईंट आहे आता आम्ही बघू. आता कोणतरी पहिला पॉईंट बघितला नाही म्हणजे पहिल्या पॉईंट पाशी आलो. तर कसं आहे बघूया. तर या पॉईंटचं नाव होतं लुईसा पॉईंट. अरे ती पाणी लास्ट ट्रेनचे रील्स तिथेच. बाकी काय उमेद नाही मला आता. सेंटर ऑफ द मास. आपले फ्रेंड हा या पॉईंटहून इकडून असं चालत 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 इथपर्यंत आलो. आणि इथपर्यंत येऊन आता आम्हाला जायचंय ते तिकडे त्या पॉईंटला. काय नाही, तिथून असं फिरत फिरत इथपर्यंत आला. तिथून परत तेवढंच फिरायचं फक्त. जिरली आमची. तुम्ही पण या, तुमची पण जिरवा माथेरान. तर आम्हाला टॉय ट्रेनमध्ये बसायचं होतं, पण टॉय ट्रेनसाठी अर्धा किलोमीटर लोकांची लाईन लागली होती. आणि सेम कंडिशन ई रिक्षाची पण होती. आपण आपले खालच्या साईडला आलो. आपण असे वर होतो. माहेर पॉईंट काय होता माहेर आहे. 2300 फूट आपण वर. 2300 फूट वर आहे. या पॉईंटचं नाव होतं मायरा पॉईंट. आम्ही तसे टोटल 14 पॉईंटमधले 4 पॉईंट फिरलो. पण सध्या इकडे जास्त पाऊस नसल्यामुळे कोणत्याच धबधब्याला जास्त पाणी नाही. त्यामुळे आम्ही ठरवलं आता आपण रिटर्न जाऊयात. तर लास्ट जाण्याचा टोटल खर्च किती झाला. तर माझा स्वतःचा ट्रेनचा खर्च 100 रुपये झाला. टॅक्सीचा खर्च 240 रुपये. एंट्री गेटवर 50 रुपये. आणि 150-200 माझे खाण्यामध्ये गेले. तरी अराउंड 500 रुपयेमध्ये माझी माथेरानची 1 डे ट्रिप पूर्ण झाली. तर बाय बाय माथेरान. आम्ही चाललोय रिटर्न.